श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता सध्या चैत्र नवरात्र हे सुरू आहे आणि चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, आपले कुलाचार हे करत असतो. चैत्र नवरात्रीच्या या 9 दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची जी काही सेवा करत असतो, उपासना करत असतो, तर त्यालाच कुलदेवीचा कुलाचार करणं असं म्हटलं जातं. प्रत्येकजण आपल्या घराण्याच्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार हा कुलाचार करत असतो. नवरात्रीमध्ये देवीचा कुलाचार करणं यामध्येच एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे देवीची ओटी भरणं. हा सुद्धा एक कुळाचाराचाच एक भाग आहे. गुढीपाडवा ते रामनवमी हा जो काही कालावधी आहे, तर हा कालावधी चैत्र नवरात्रीचा असतो. या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरी घट बसवत असू किंवा नसू, तरीसुद्धा आपण आपल्या घरच्या घरी किंवा आपल्या कुलदेवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीची ओटी ही अवश्य भरावी. ज्याप्रमाणे शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला चैत्र नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे. यामुळे वर्षभर आपल्याला आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो आणि यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देवी माता ही नक्की पूर्ण करते आणि आपल्या संपूर्ण कुटुंबावर तिची कृपा ही कायम राहते. आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहतो आणि म्हणून आपण या चैत्र नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी ही अवश्य भरायची आहे. तर आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण महत्त्वाची माहिती बघणार आहोत की या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या घरच्या घरी किंवा मंदिरामध्ये जाऊन आपल्या कुलदेवीची ओटी ही कशी भरायची आहे. त्याचप्रमाणे ओटी भरताना त्या ओटीमध्ये काय काय साहित्य हे असावं आणि ओटी आपल्याला या चैत्र नवरात्रीमध्ये कधी भरायची आहे, तसंच ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे आणि ओटी भरताना कोणत्या चुका या आपल्याला टाळायच्या आहेत. तर अशीच ही सगळी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि म्हणून ही महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. म्हणजे तुम्हालाही समजेल की या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी कधी कशी भरायची आहे आणि ओटीमध्ये कोणते साहित्य घ्यायचं आहे आणि ओटी भरताना कोणत्या चुका या आपल्याला चुकूनही करायच्या नाही आहेत. चला तर मग आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की या चैत्र नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी ही नेमकी कधी भरावी. तर यामध्ये बघा, पहिला नियम असा सांगतो की नवरात्रीमध्ये अगदी कोणत्याही दिवशी आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरली तरी पण चालते. म्हणजेच काय तर घटस्थापनेपासून तर रामनवमीपर्यंत जेव्हा तुम्हाला जमेल, तुम्हाला वेळ मिळेल, तर तेव्हा तुम्ही तुमच्या वेळेनुसार तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता. गुढीपाडव्यापासून चैत्र महिना सुरू होतो आणि तेव्हापासूनच चैत्र नवरात्र हे सुद्धा सुरू होतं. तर या दिवसापासून तर रामनवमीपर्यंत तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकता. पण त्याचप्रमाणे दुसरा नियम आपल्याला असाही सांगतो की नवरात्रीमध्ये 7व्या माळेपासून पुढे आपल्या कुलदेवीची ओटी ही भरावी. याचं कारणसुद्धा तसंच आहे. आपण गौराईंची ओटी कधी भरतो, तर जेव्हा त्यांची आपण पाठवणी करतो, पाठवण्याची वेळ ही त्यांची जेव्हा येते, तर तेव्हाच आपण त्यांची ओटी ही भरत असतो. त्याचप्रमाणे एखादी सासरवाशीण मुलगी ही जेव्हा माहेराला येते आणि जेव्हा ती पुन्हा आपल्या सासरी जायला निघते, तर तेव्हा आपण तिची पाठवणीची वेळ जेव्हा असते, तर तेव्हाच तिची आपण ओटी भरत असतो. आणि म्हणूनच आपण आपल्या कुलदेवीची ओटीसुद्धा नवरात्रामध्ये 7व्या माळेपासून पुढे भरावी, कारण तो असतो नवरात्राचा उत्तरार्ध. आपली कुलस्वामिनी, आपली कुलदेवी ही आपल्याला कधीच सोडून जात नाही, तर ती आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपामध्ये निवास करत असते. आपली कुलदेवी कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहत असते. पण नवरात्रीच्या या काळामध्ये या 9 दिवसांसाठी देवी आपल्याकडे येत असते असं म्हटलं जातं आणि ती रामनवमीच्या दिवशी आपल्या घरून प्रस्थान करते. म्हणजेच नवरात्रीच्या या 9 दिवसांच्या काळामध्ये देवी तत्व हे जे काही असतं, तर ते खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेलं असतं. त्यामुळे जेव्हा नवरात्राचा उत्तरार्ध होण्याची वेळ येते, सांगता करण्याची वेळ येते, तेव्हा आपण 7वी माळ, 8वी माळ किंवा 9वी माळ यातला कोणताही एक दिवस निवडायचा आहे आणि ज्या दिवशी आपल्याला जमेल त्या दिवशी आपण 7व्या माळेला, 8व्या माळेला किंवा 9व्या माळेला देवीची ओटी भरायची आहे. किंवा मग आता उद्या मंगळवार आहे, तर तुम्ही चैत्र नवरात्रीतल्या या मंगळवारीसुद्धा तुमच्या कुलदेवीची ओटी ही भरू शकतात. किंवा मग अगदी रामनवमीच्या दिवशी जरी तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल. तुमच्या घराजवळ जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल, तर तिथे जाऊन तुम्ही कुलदेवीची ओटी ही भरायची आहे. किंवा कुलदेवीचं मंदिर नसेल, इतर कुठल्याही देवीचं, सप्तशृंगी मातेचे, रेणुका मातेचं, तुळजाभवानीचं किंवा आई जगदंबेचं मंदिर जरी असेल, तर त्या मंदिरामध्ये जाऊनही तुम्ही त्या देवीची ओटी ही भरू शकतात. आणि जर तुमच्या घराजवळ एकही देवी मातेचं मंदिर नसेल, तर मग तुम्ही अशा परिस्थितीमध्ये तुमच्या देवघरामध्ये असलेल्या तुमच्या कुलदेवीच्या फोटोसमोर, टाकासमोर कुलदेवीची ओटी भरली तरीही चालेल.
तर आता कुलदेवीची ओटी भरण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचं आहे हे आपण जाणून घेऊया. तर बघा, तुम्ही एक साडी किंवा फक्त एक ब्लाऊज पीस घेऊन सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात. एक साडी किंवा फक्त एक ब्लाऊज पीस, तसंच शृंगाराचं साहित्य, दक्षिणा, एक पाण्याचा नारळ शेंडी असलेला, तसंच बदाम, हळकुंड, सुपारी, वाटीभर तांदूळ, एक फळ खाण्याचा, पानाचा विडा, हळदी, कुंकू, हिरव्या किंवा लाल कलरच्या काचेच्या 5, 7 किंवा 9 बांगड्या, त्याचप्रमाणे खारीक खोबऱ्याचा तुकडा, गजरा आणि तसंच देवीला वाहण्यासाठी हार, फुले इत्यादी सर्व साहित्य आपल्याला ओटी भरताना साडीवरती ब्लाऊज पीस आणि ब्लाऊज पीसवरती हे सर्व साहित्य ठेवायचं आहे. तर याप्रमाणे हे सर्व साहित्य आपल्याला ओटी भरण्यासाठी घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला ओटी कशी भरायची आहे, तर यासाठी सर्वात आधी आपल्याला एक ताट घ्यायचं आहे आणि त्या ताटामध्ये तुम्हाला एक साडीही ठेवायची आहे. शक्यतो देवीची ओटी भरताना ओटीमध्ये नववारी साडीही घ्यावी. तर ही साडी आपल्याला बऱ्यापैकी छान अशी उघडून ठेवायची आहे. साडीची जी काही घडी आहे तर ती थोडीशी उघडून आपल्याला त्या ताटामध्ये ठेवायची आहे. आणि देवीला ओटी भरताना जी साडी आपण अर्पण करतो तर ती सुती किंवा रेशमी असावी, कारण या धाग्यांमध्ये, सुती आणि रेशमी धाग्यांमध्ये देवतांकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची, धरून ठेवण्याची क्षमता जी आहे तर ती इतर धाग्यांपेक्षा, इतर धाग्यांच्या तुलनेत जास्त असते. आणि म्हणूनच ओटीतली साडी ही नववारी आणि ती रेशमी किंवा सुती तसंच काठपदराची असावी. तर या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला साडी घेण्यासाठी लक्षात ठेवायच्या आहे. किंवा मग तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी खण घेत असाल किंवा ब्लाऊज पीस घेत असाल तर ब्लाऊज पीस हे सुद्धा शक्यतो अशा पद्धतीचंच असावं, जसं की रेशमी, सुती आणि तसंच थोडंसं काठ असलेलंच असावं. तसंच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नऊवारी साडी ही का अर्पण केली जाते, कारण नऊवारी साडीला 9 वार हे असतात, 9 स्तर असतात आणि हे देवीचे कार्य करणारे 9 रूप जे आहेत तर ते 9 रूप दर्शवत असतात. आणि म्हणून नववारी साडी ही कुलदेवीची ओटी भरताना घेणं, देवीला अर्पण करणं याला जास्त महत्त्व आहे. आणि यानंतरची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे साडीचा रंग. कुलदेवीची ओटी भरत असताना आपल्याला साडीचा रंग हा कधीही काळा किंवा निळा असा घ्यायचा नाहीये. तुम्ही शक्यतोवर ओटीमध्ये लाल, केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा आणि गुलाबी अशा रंगाची साडी जी आहे तर ती साडी निवडू शकतात. अशा रंगाची साडी तुम्ही देवीची ओटी भरण्यासाठी घेऊ शकतात. तर ही साडी एका ताटामध्ये आपल्याला थोडीशी उघडून ठेवायची आहे आणि त्यानंतर त्याच्यावर खण म्हणजेच ब्लाऊज पीस हा ठेवायचा आहे. आणि त्यानंतर संपूर्ण पाण्याने भरलेला एक नारळ हा ठेवायचा आहे. आणि यानंतर सुपारी, हळकुंड, बदाम आणि खारीक या गोष्टी आपल्याला ठेवायच्या आहेत. आणि तसंच तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार 11 रुपये किंवा 21 रुपये हे त्यामध्ये ठेवायचे आहेत. तसंच हिरव्या किंवा लाल रंगाच्या काचेच्या बांगड्या, त्यानंतर देवीसाठी गजरा आणि आपल्या घरचे थोडेसे तांदूळ आणि त्यानंतर शृंगाराचे दागिने जेवढे तुम्हाला ठेवता येतील तेवढे तुम्हाला ठेवायचे आहेत. मग तुम्ही या शृंगाराच्या दागिन्यांमध्ये मणी, मंगळसूत्र, जोडवे, कानातले, टिकली, बांगड्या, नेलपेंट, कंगवा, मेहंदीचा कोन वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत की आपण ज्या शृंगाराच्या गोष्टी म्हणून त्या वापरतो तर त्या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ओटीच्या सामानामध्ये ठेवायच्या आहेत. आणि ही ओटी देवीला अर्पण करताना नारळाची शेंडी जी आहे तर ती देवीकडे येईल अशा पद्धतीने ते नारळ आपल्याला त्या ओटीमध्ये ठेवायचं आहे. आणि त्यानंतर ओटीमध्ये आपल्याला पानाचा विडा हा सुद्धा ठेवायचा आहे. विडा म्हणजेच काय तर तांबूल. आपण जे पान खातो तर त्या पानाचा विडा हा बनवला जातो आणि तो देवीला अर्पण केला जातो. आणि याच पानाच्या विड्याला तांबूल असं म्हटलं जातं. या पानाच्या विड्याशिवाय तुम्ही जर ओटी भरली तर तुमची कुलदेवीची ओटी ही अपूर्ण राहील. त्यामुळे असा पानाचा विडा, तांबूल ओटीमध्ये तुम्ही नक्की ठेवा. जिथे तुम्ही देवीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही देवीची ओटी भरणार असाल तर तिथे सुद्धा तुम्हाला असा पानाचा विडा म्हणजेच तांबूल तुम्हाला सहज मिळून जाईल. आणि त्याचप्रमाणे आपल्याला यासोबत एक फळ हे सुद्धा ठेवायचं आहे. केळी म्हणा किंवा सफरचंद म्हणा, यापैकी तुम्हाला जे फळ उपलब्ध असेल तर ते फळ तुम्ही देवीच्या ओटीमध्ये ठेवू शकतात. तर याप्रमाणे असं संपूर्णपणे ओटीचं ताट हे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या ताटाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा या अर्पण करायच्या आहेत. आणि त्यानंतर हे जे ताट आहे म्हणजे ही जी ओटी आहे तर ती ओटी आपल्याला आपल्या दोन्ही हातांमध्ये धरून आपल्या छातीला स्पर्श करायची आहे. आणि त्यानंतर देवीच्या पायांजवळ ती आपल्याला अर्पण करायची आहे. देवीकडून आपल्याला चैतन्य मिळावे, मनामध्ये तिला अगदी अशी मनापासून प्रार्थना करायची आहे की हे देवी आई, मी तुला ही ओटी माझ्या यथाशक्तीने अर्पण करत आहे. तर काही इच्छा असेल तुमची तर ती इच्छासुद्धा तुम्हाला यावेळी देवी आईला सांगायची आहे. किंवा नेहमी आपली एखादी इच्छा असेलच असं काही नाही. तुम्ही अगदी मनापासून जर काही प्रार्थना केली की हे देवी आई,
माझ्या घरामध्ये सुख शांती भरभराटी नांदू दे. काही चूक भूल ही जर माझ्याकडून झाली असेल तर हे देवी आई मला माफ कर आणि माझ्या संपूर्ण कुटुंबावर तुझी कृपा ही कायम राहू दे आणि माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ देत. तर अशी आपल्याला आपल्या कुलदेवीला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने देवी मातेची आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी या चैत्र नवरात्रीमध्ये भरायची आहे आणि देवी मातेला अगदी नम्र भावे अशी प्रार्थना सुद्धा आपल्याला करायची आहे. तुमच्या घराजवळ जिथे कुठे तुमच्या कुलदेवीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही अशी ओटी देवीची भरायची आहे आणि कुलदेवीचं किंवा इतर कुठल्याही देवीचं मंदिर तुमच्या घराजवळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरच्या घरीसुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात. आपल्या देवघरामध्ये आपल्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक असेल तर त्या फोटोसमोर मूर्तीसमोर किंवा टाकासमोर सुद्धा तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटीही भरू शकतात आणि घरी ओटी भरताना सुद्धा ती याच पद्धतीने आपल्याला भरायची आहे. आणि जर आपण एखाद्या मंदिरामध्ये ओटी भरली तर तिथे आपण त्या मंदिरामध्ये ती ओटी देवीला अर्पण करत असतो आणि त्या बदल्यामध्ये आपल्याला एकतर प्रसाद मिळतो किंवा देवीचा हार हा मिळत असतो आणि हा हार आपण आपल्या घरी आपल्यासोबत आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. आणि जर समजा तुम्ही तुमच्या घरीच कुलदेवीची ओटी भरली तर त्या ओटीमध्ये भरलेल्या वस्तूंचं काय करायचं आहे तर ओटीतल्या ज्या शृंगाराच्या दागिने साडी वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत तर या आपण किंवा आपल्या घरातील महिला यांनी या वस्तू वापरल्या तरीसुद्धा चालतील आणि ज्या काही खायच्या गोष्टी आहेत तर त्या खायच्या गोष्टी आपल्या घरातील सर्व सदस्यांनी मिळून प्रसाद म्हणून त्या ग्रहण करायच्या आहेत. पण आपण ओटीमध्ये जी दक्षिणा ठेवली आहे तर ती दक्षिणा आपल्याला चुकूनही वापरायची नाही आहे तर ती दक्षिणा आपल्याला आपल्या घराजवळ असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये दानपेटीमध्ये टाकायची आहे. ज्या सगळ्या वस्तू वापरायच्या आहेत तर त्या सगळ्या वस्तू स्वतः वापरू शकतात पण देवीला अर्पण केलेल्या आहेत तर त्या वस्तू तुम्ही मासिक पाळीमध्ये चुकूनही वापरू नका. तर ही चूक आपल्याला टाळायची आहे. आणि त्याचप्रमाणे ओटी भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला पाळायच्या आहेत. हे महत्त्वपूर्ण नियम आपल्याला पाळायचे आहेत. या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. तर यामध्ये देवीची ओटी भरताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवूनच आपल्याला देवीची ओटीही भरायची आहे. आपल्या कुलदेवीची ओटी भरताना ती आपण आपल्या यथाशक्तीने भरायची आहे आणि पूर्ण मनापासून आणि पूर्ण श्रद्धा ठेवून भरायची आहे. देवी मातेला कोणी सोन्या चांदीचे दागिने देतं तर कोणी महागडे अगदी 20,000च्या साड्या सुद्धा देतं तर कोणी सोन्याचं मुकुटसुद्धा देतं तर कोणी चांदीच्या काही वस्तू देतं. तर याप्रमाणे बऱ्याच महागड्या वस्तू या देवी मातेला अर्पण केल्या जातात. पण त्यांनी एवढं मोठं केलं म्हणजे देवी त्यांना पावणार आहे आणि मी छोटंसं ब्लाऊज पीस आणि नारळाची ओटी भरली म्हणून देवी मला पावणार नाही तर असं काहीही नाही. आपण देवीला मनापासून केलेली भक्ती जी आहे तर ती जास्त प्रिय आहे. मनापासून कुठलीही गोष्ट केली ना मग देवी आई आपल्या हाकेला नेहमी धावून येते आणि म्हणूनच तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटीही भरायची आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी ज्यांना या प्रकारातली साडी किंवा वस्त्र घेणं शक्य होत नसेल तर त्यांनी नवीन कोऱ्या ब्लाऊज पिसाने किंवा तुम्हाला माहीत असलेली एखादी देवीला लाल रंगातले ओढणी किंवा लाल रंगातली चमकदार चुनरी असेल तर ही सुद्धा तुम्ही वस्त्र रूपामध्ये देवी मातेला अर्पण केली तरीसुद्धा चालेल. याने सुद्धा तुम्ही देवीची ओटी भरली तरीसुद्धा चालेल. पुढचा तिसरा महत्त्वाचा नियम म्हणजे जर समजा तुम्हाला नाईलाजाने नारळ उपलब्ध झाला नाही तर तुम्ही त्याला पर्याय म्हणून एखादी खोबऱ्याची वाटी, एखादं फळ किंवा एखादी सुपारी जरी वापरली तरीसुद्धा चालेल. पुढचा महत्त्वाचा चौथा नियम, जर तुम्हाला काही कारणास्तव चैत्र नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरायला जमलं नाही तर मग तुम्ही जोपर्यंत चैत्र महिना हा चालू आहे तोपर्यंत फक्त चैत्र अमावस्येचा दिवस सोडून इतर कोणत्याही दिवशी या चैत्र महिन्यामध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरू शकतात. जसं की चैत्र महिन्यातली पौर्णिमा तिथी असेल तसंच चैत्र महिन्यातला मंगळवार किंवा शुक्रवार असेल तर या दिवशी तुम्ही तुमच्या देवीची ओटी भरू शकतात. त्याचप्रमाणे ओटी भरताना आपण जे काही हळकुंड वापरत असतो तर ते हळकुंड आपल्याला लेकूरवाळच घ्यायचं आहे. लेकूरवाळा म्हणजे काय तर त्या हळकुंडाला छोटे छोटे फाटे हे फुटलेले असतात. तर असं लेकूरवाळं हळकुंडच हे आपल्याला देवीची ओटी भरताना घ्यायचं आहे. आपल्या कुलदेवीची ओटी भरणं हा आपल्या कुलदेवीच्या कुळाचाराचाच एक भाग आहे आणि आपल्या कुलदेवीचा कुळाचार प्रत्येक घराण्याने पार पाडणं हे अत्यंत आवश्यक असतं आणि म्हणून तुम्ही या चैत्र महिन्यामध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरायला चुकूनही विसरू नका. मग तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी ही कुलदेवीच्या मंदिरात जाऊन भरू शकतात किंवा तुमच्या देवघरामध्ये असलेल्या कुलदेवीच्या फोटोसमोर, टाकासमोर किंवा मूर्तीसमोर सुद्धा भरू शकतात. पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे आपल्याला 1 वाटी धान्य हे ओटी भरण्यासाठी लागत असतं. त्यामध्ये प्रामुख्याने तांदळाचा समावेश हा केला जातो. तर मग यासाठी न तुटलेले अख्खे असे तांदूळ, अखंड असे तांदूळच आपल्याला देवीची ओटी भरण्यासाठी घ्यायचे आहेत. बऱ्याच ठिकाणी देवीची ओटी भरण्यासाठी गव्हाचा वापर हा सुद्धा केला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तर
त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमच्या कुलदेवीची ओटी भरताना गव्हाचा किंवा तांदळाचा वापर हा करू शकता. त्याचप्रमाणे पुढचा महत्त्वाचा नियम म्हणजे वाण म्हणून तुम्ही खारीक, सुपारी, बदाम, हळकुंड आणि छोटा खोबऱ्याचा तुकडा हा ठेवणार आहात. तर या सर्व वस्तू ठेवताना त्या खराब झालेल्या असतील अशा वस्तू आपल्याला चुकूनही वाण म्हणून ठेवायच्या नाही आहेत. आता जर तुम्ही घरच्या घरीच नवरात्रीमध्ये कुलदेवीची ओटीही भरलेली असेल तर संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ती ओटी देवीच्या समोर तुम्हाला तशीच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून घेऊन मग तुम्ही ते ओटीचं साहित्य कशा पद्धतीने वापरायचं आहे ते तुम्ही ठरवू शकतात. देवीची ओटी भरण्याचं मुख्य कारण हे आहे की आपल्याला एक प्रकारचं चैतन्य हे मिळत असतं. देवीची जी काही आध्यात्मिक ऊर्जा आहे ती आपल्याला प्राप्त होत असते आणि देवी आपल्या संपूर्ण कुटुंबाचं कल्याण करत असते. त्यामुळे देवीला अशा पद्धतीने साडी चोळी अर्पण करणं हे खूपच जास्त महत्त्वाचं असतं. आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा चैत्र नवरात्रीमध्ये तुम्हाला ज्यावेळेस देवीची ओटी भरणं शक्य होत असेल तर तुम्ही त्यावेळेमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी अशाच पद्धतीने भरायची आहे. यामुळे तुमच्या कुलदेवीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला लाभेल. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.